नमस्कार मंडळी, राधे राधे. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू होतोय गाडीतून. तुम्हाला गाडी दिसत असेल तर मी चालली पुण्याला. मी पुण्याला कशासाठी चालली आहे हे मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगेन, पण आज माझ्यासोबत कोण आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर माझ्यासोबत आहे आज राधा आणि कृष्ण. मी त्यांना आज पहिल्यांदा घराच्या बाहेर घेऊन चाललेली आहे. तर स्टेट येऊन मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवते की मी यांना आज माझ्यासोबत का आणलेलं आहे. तर मी जसं तुम्हाला सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पुण्याला चालली आहे. तर पुण्याला मी आज राधाकृष्णाला यासाठी घेऊन आलेली आहे की मला त्यांच्या डोळ्यांचे लेन्स बसवायचे आहेत. आणि मी लेन्स बसवण्यासाठी आपले राहुल आर्ट स्टुडिओ आहे इथे स्वारगेट पासून 5 मिनिटाच्या अंतरावर, तिथं मी आलेली आहे. तर चला मी तुमची दादांशी पण ओळख करून देते आणि तुम्हाला मी त्यांचं काम देखील दाखवते. तर हे दादांचं काम आहे. हे पहा, तुम्ही क्लोज करून बघू शकता. मी झूम केला व्हिडिओ. हे दादांनी हे लेन्स बसवलेले आहेत मुखवट्याच्या. ह्या किती सुंदर दिसत आहे, जिवंत मूर्ती असल्यासारख्या ह्या लेन्स दिसत आहेत. तर हेच काम करण्यासाठी मी माझे राधाकृष्ण इथं घेऊन आलेली आहे. आणि मी तुम्हाला ह्यांचं राधाकृष्णाचं पण पूर्ण झाल्याच्या नंतर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, मी आहे ना माझ्या राधा आणि कृष्णासाठी आहे ना हे डोळ्यांचे लेन्स बसवण्यासाठी इथं राहुल आर्ट स्टुडिओमध्ये आलेली आहे. तुम्ही देवीचे लेन्स पाहू शकता, डोळ्याचे किती सुंदर दिसत आहेत. तर असेच लेन्स मी माझ्या राधाकृष्णाच्या मूर्तीला बसवण्यासाठी इथं आलेले आहे. पण मी माझ्या राधाकृष्ण घेऊन आलेले. आणि जे दादा हे काम करतात ना, तर त्यांच्याशी मी तुमची ओळख करून देते आणि त्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण दादांशी बोलूया. तर हे आहेत ते राहुल दादा की जे मूर्तींचे लेन्स वगैरे बसवतात. मी इंस्टाग्रामला पाहून त्यांच्याकडे आले होते, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. तर मी आज इथं आलेले आहेत. दादा तुम्हाला त्यांच्या कामाबद्दल काय आहे ते सांगते. तर हे पाहे दादांचं काम आहे. हे घारे डोळे दादांनी केलेले आहेत आणि हे ब्राऊन आईज मध्ये लेन्स दादा बसवतात. तर दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकेल. तुम्ही पण नक्की त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुमच्या घरी पण काही मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना पण लेन्सेस बसवून घेऊ शकता. हे हे माझ्या राधा राणी आणि कृष्णाचं हे सध्याचं लुक आहे. पण हे तयार झाल्याच्या नंतर लेन्स बसवल्याच्या नंतर पण मी तुम्हाला फोटो त्यांचा दाखवेल. तर ही तुम्ही स्वामींची मूर्ती पाहू शकता, किती सुंदर डोळ्यांचे लेन्स त्यांचे बसवलेलेच आहे. त्याच्यानंतर ह्या आहेत रामलला, त्यांचे पण लेन्स पाहू शकता. किती सुंदर काम दादांनी केलेलं आहे. इथं आहे सरस्वती माता. ही पण एक स्वामींची मूर्ती आहे. हे आहेत गणपती बाप्पांची मूर्ती. राहुल राऊत, पुण्यामध्ये राहुल आर्ट स्टुडिओ नावाने माझा स्टुडिओ आहे. इथं माझ्या स्टुडिओमध्ये मूर्तिकाम, रंगकाम आणि मूर्तींना लेन्स बसवण्याचं काम होतं. ताई राधाकृष्णांच्या मूर्त्या घेऊन आज आमच्याकडे आल्या. तर त्यांना पाहिजे तशा लेन्स आम्ही आता करून देणार आहे. हा एक मुखवटा आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, अगदी बोलके डोळे दिसत आहेत देवीचे. देवीचा मुखवटा तुम्ही पाहू शकता, अगदी डोळ्यांमुळे ते जिवंतपणा आल्यासारखं त्या मूर्तीमध्ये दिसतंय. तर आम्ही मूर्ती देऊन निघालो होतो, पण इथलं पुण्यामध्ये थोडंसं वातावरण, कधी पाऊस येतोय कधी काय, त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकले. पण आता आम्ही आलोय कात्रजच्या मिनी बालाजी इथे. तर बघू इथे मोबाईल अलाउड आहे की नाही. जर असेल तर मी नक्की तुम्हाला देवाचे दर्शन करवणार आहे.
तर आम्ही आहे ना आता दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मी दर्शन नाही करू शकले. पण मी आहे ना पुण्यात आल्यापासून जे सगळे सिनेमॅटिक शॉट आज व्हिडिओमध्ये टाकलेले ते तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे, हरी बोल.